Welcome students, you're welcome to English grammar. This is a new topic. So today we are learning question tag, that is add a question tag. In the exam you are asked add a question tag. परीक्षेमध्ये मात्र विद्यार्थी मित्र तुम्हाला add a question tag या स्वरूपाचा एक प्रश्न असतो. आता व्हॉट इज add a question tag? यालाच आपण टेल टॅग किंवा शॉर्ट क्वेश्चन असंही म्हणतो. काय म्हणतो? टेल, TAIL, टेल म्हणजे शेपूट. टेल टॅग किंवा दुसरं नाव आहे याचं शॉर्ट क्वेश्चन. बघा, शॉर्ट क्वेश्चन, लघु प्रश्न, जो की दिलेल्या वाक्याच्या शेवटी वापरला जातो. आता मला सांगा, हा क्वेश्चन टॅग कशासाठी असतो? तर ऐकणारा म्हणजे लिस्नर हा स्पीकर म्हणजे बोलणाऱ्याच्या मताशी सहमत आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी आपण क्वेश्चन टॅगचा वापर करतो. जसं की आपण मराठीमध्ये म्हणतो, तो हुशार आहे. हुशार आहे म्हटल्यानंतर वाक्य होकार झालं, मग क्वेश्चन टॅग होतो नाही का? पण तो हुशार नाही वाक्य नकारते म्हटल्यास हो ना, म्हणजे होकारते टॅग होतो. थोडक्यात काय, जर दिलेलं स्टेटमेंट, इफ द गिवन स्टेटमेंट और गिवन सेंटेन्स इज पॉझिटिव्ह, देन टॅग विल बी निगेटिव्ह. व्हॉट इज निगेटिव्ह टॅग? व्हॉट इज निगेटिव्ह टॅग? निगेटिव्ह टॅग म्हणजे काय, तर दिलेल्या हेल्पिंग वर्बला एन ॲपॉस्ट्रॉफी टी लावायचा, म्हणजे नॉटचा शॉर्टन्ड फॉर्म वापरायचा, ह्याला म्हणायचं निगेटिव्ह क्वेश्चन टॅग. आणि पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह क्वेश्चन टॅग म्हणजे काय, तर हेल्पिंग वर्बच्या पुढे एन ॲपॉस्ट्रॉफी टी लावायचा नाही, म्हणजे शॉर्टन नॉट वापरायचा नाही, याला अफर्मेटिव्ह क्वेश्चन टॅग म्हणतो. म्हणजेच काय झालं, नीट ऐका, क्वेश्चन टॅग करण्यासाठीचा काही रूल आहे, ते रूल्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी बघा, आपल्याला माहीत आहे की एखादं वाक्य असेल, एक वाक्य बघूया अगोदर. बघा, राजू हॅज रिटर्न, राजू हॅज रिटर्न अ लेटर, राजूनं पत्र लिहिलं आहे. या वाक्यामध्ये हॅज हेल्पिंग वर्ब आहे. आता या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याला दोन गोष्टी पाहणं गरजेचं आहे. हे दिलेलं वाक्य अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? तर विद्यार्थी मित्र, हे वाक्य अफर्मेटिव्ह आहे. तुम्ही म्हणाल सर कसं समजायचं वाक्य अफर्मेटिव्ह का निगेटिव्ह? तर वाक्य निगेटिव्ह होण्यासाठी आपल्याला काही, बघा, निगेटिव्ह वर्ड्स आहेत. वर्ड्स एक्सप्रेसिंग निगेटिव्ह निगेशन, ते कोणकोणते आहेत? निगेशन एक्सप्रेस करणारे वर्ड कोणते आहेत? नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नन, हार्डली, स्केअर्सली, फ्यू, नॉट अ फ्यू, फ्यू, लिटिल, नॉट अ लिटिल, बरं का? फ्यू आहे परंतु अ फ्यू नाही, लिटिल आहे परंतु अ लिटिल नाही. मग अशा काही निगेशन दर्शक शब्दांचा वापर केला असेल तर ते वाक्य निगेटिव्ह असतं. म्हणजे क्वेश्चन टॅग काय होणार मग? पॉझिटिव्ह. म्हणजेच मी काय म्हणतोय, दिलेलं वाक्य कसं आहे? अफर्मेटिव्ह आहे, त्याचा आपल्याला टॅग निगेटिव्ह होईल, म्हणजे टॅग कसा होईल? नकारात्मक होईल. म्हणजेच होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी होतो. म्हणजेच बघा, या वाक्यामध्ये हॅज हेल्पिंग वर्ब आहे, मग आपल्याला काय करावं लागेल? हे वाक्य परत आहे असं लिहावं लागेल. राजू हॅज रिटर्न, राजू हॅज रिटर्न अ लेटर, कॉमा द्यावा लागेल. पहिला रूल आहे कॉमा. त्यापुढे हेल्पिंग वर्ब शोधायचं आहे. हेल्पिंग वर्ब घेतला आपण. हॅजचा हॅझंट हा निगेटिव्ह क्वेश्चन टॅग, हॅझंट एन टी लावला, कारण वाक्य होकारते म्हणून नकारार्थी क्वेश्चन टॅग झाला. नकारार्थी क्वेश्चन टॅग म्हणजे हेल्पिंग वर्बला एन टी लावायचा, एन ॲपॉस्ट्रॉफी टी लावायचा. आणि हा जो सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, या कर्त्याचं प्रोनाउन वापरायचं, प्रोनाउन ऑफ द सब्जेक्ट. सो व्हॉट इज द प्रोनाउन ऑफ राजू? राजू इज अ बॉय ऑर मॅन, सो ही. मग हॅझंट ही इज द करेक्ट आन्सर. व्हॉट इट? हॅझंट ही इज द करेक्ट आन्सर. सो व्हॉट इज द क्वेश्चन टॅग? मग क्वेश्चन टॅग आहे हॅझंट ही. आता बघा, थोडक्यात रूल काय बघूया आपण. रूलच्या ऐवजी आपण फॉर्म्युला वापरूया क्वेश्चन टॅगचा, म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. फॉर्म्युला वापरूया. सी द फॉर्म्युला. गिवन सेंटेन्स
हा पहिला रूल आहे. त्यामध्ये दिलेलं वाक्य आहे असं लिहून घ्या. राईट द गिवन सेंटेन्स ॲज इट इज प्लस दिलेल्या वाक्याच्या पुढं आपल्याला स्वल्पविराम द्यावा लागेल, कॉमा है ना, कॉमा द्यावा लागेल, स्वल्पविराम. त्यापुढे गिवन स्टेटमेंटमध्ये असलेल्या वाक्यातील हेल्पिंग व्हर्बला घ्यावा लागेल. हेल्पिंग व्हर्ब त्याला जर एनटीची गरज भासली तर बघा, नसेल तर राहू द्या. आणि प्लस प्रोनाऊन ऑफ द सब्जेक्ट. काय? प्रोनाऊन ऑफ द सब्जेक्ट म्हणजेच दिलेल्या वाक्याचा कर्ता असतो आणि प्लस क्वेश्चन मार्क. दिलेल्या वाक्याचा कर्ता असतो, त्या कर्त्याचं सर्वनाम वापरायचं आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचे. बघा ह्या रूलमध्ये पहिला स्टेटमेंट तुमच्या या फॉर्म्युलामध्ये पहिल्यांदा आपण काय केले तर दिलेलं वाक्य आहे लिहायचंय. दुसरा रूल आहे दिलेल्या वाक्याच्या पुढं स्वल्पविराम द्यायचंय. तिसरा रूल आहे दिलेल्या वाक्यातील हेल्पिंग वर्ब शोधा आणि ते लिहा. चौथा रूल आहे सब्जेक्ट शोधा आणि सब्जेक्टचं प्रोनाऊन लिहा. प्रोनाऊन म्हणजे आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे पर्सनल प्रोनाऊन लिहायचं असतं. आणि नंबर 5 आहे क्वेश्चन मार्क द्यायचं आहे. क्वेश्चन मार्क एकंदरीत 5 गोष्टींचा वापर करावा लागेल. पुन्हा एकदा मी आठवण करून देते. दिलेलं वाक्य लिहावं, त्यापुढे स्वल्पविराम द्या, दिलेल्या वाक्यातील हेल्पिंग वर्ब घ्या, त्या हेल्पिंग वर्बच्या पुढे वाक्याचा कर्ता असतो त्या कर्त्याचं सर्वनाम प्रोनाऊन ऑफ द सब्जेक्ट घ्यायचं आणि शेवटी काय करायचंय क्वेश्चन मार्क द्यायचंय. आता आणखीन उदाहरण बघूया आपण. काय जरा आय वॉज नॉट प्लेइंग. मी खेळत नव्हतो. बघा वॉज हेल्पिंग वर्ब आहे बट गिवन स्टेटमेंट इज निगेटिव्ह. नॉट आलेलं आहे. क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होईल, अफर्मेटिव्ह होईल. म्हणजे काय झाला वाक्याचा होकारार्थी टॅग होईल. म्हणजे वॉज आय हे प्रोनाऊन ऑलरेडी दिलेलं आहे. बघा आय हे प्रोनाऊन पहिलंच दिलेलं आहे. म्हणजे काय झालं वॉज आय. म्हणजे आता बघूया आपण काय रूल्स बघूया आपण. याचे रूल्स प्रमाणे जाऊया. आता पहिला रूल आहे क्वेश्चन टॅगचा. बघा पहिला रूल आहे रूल नंबर फर्स्ट. रूल फर्स्ट अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल तर क्वेश्चन टॅग काय होणार टॅग काय होईल टॅग इज निगेटिव्ह. दिलेले वाक्य अफर्मेटिव्ह असेल तर टॅग निगेटिव्ह होतो. म्हणजेच काय बघा ही हॅड कम हिअर या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेलं आहे. आता बघा वाक्य होकारते पॉझिटिव्ह टॅग निगेटिव्ह होणार. म्हणजेच काय होणार हॅडचा हॅडंट होणार. आणि ही ऑलरेडीच काय केलेलं आहे सब्जेक्ट आहे तो प्रोनाऊन आहे पहिलाच, त्यामुळे तो तसाच ठेवा हॅडंट ही क्वेश्चन मार्क. सेकंड सेंटेन्स बघा their friends could go there. आता बघा वाक्य असं लिहिणार आहे कॉमा देणार आहे. या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे कुड. स्टेटमेंट आहे ते कसं अफर्मेटिव्ह आहे. टॅग निगेटिव्ह होणार म्हणजे कुडचा काय होणार मूळच्या वर्डला एन ॲपॉस्ट्रोफी लावायचा आहे कुडंट. आणि मग पुढे काय करणार आहे तुम्ही देअर फ्रेंड्स हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्टचं प्रोनाऊन काय असेल हे प्लुरल फॉर्ममध्ये. सब्जेक्ट जर प्लुरल फॉर्म असेल तर दे वापरायचं कुडंट दे. बघा हा झाला तुमचा पहिला रूल. आता रूल सेकंड काय बघा स्टेटमेंट दिलेलं सेंटेन्स निगेटिव्ह. म्हणजे जर का सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर टॅग काय असतो टॅग हा अफर्मेटिव्ह असतो.
अफर्मेटिव्ह असतो. अफर्मेटिव्ह म्हणजेच काय करायचं नाही, एन टी लावायचं नाही. टॅग अफर्मेटिव्ह असतो. टॅग निगेटिव्ह असतो म्हणजे एन टी लावा. टॅग अफर्मेटिव्ह असतो म्हणजे हेल्पिंग वर्बला एन टी लावू नका. उदाहरणार्थ यू आर नॉट गोईंग. यू आर नॉट गोईंग नाऊ. आता तुम्ही जात नाही आहात. आर नॉट आले म्हणजेच वाक्यामध्ये आर हेल्पिंग वर्ब आहे. नॉट नेगेशन असल्यामुळं आर यू वापरायचं आहे आपल्याला. आर यू क्वेश्चन मार्क. सेकंड बघा, द चिल्ड्रन हॅव प्लेड हिअर. आता सेंटेन्स किती मोठा असू देत, सेंटेन्स किती मोठा हा महत्वाचा भाग नाही आहे. आपल्याला फक्त त्या सेंटेन्समधील हेल्पिंग वर्ब शोधता आला पाहिजे आणि सब्जेक्टचा प्रोनाऊन शोधता आला पाहिजे. ह्या दोनच गोष्टी गरजेचे आहे. म्हणजे गरजेच्या 3 गोष्टी. दिलेलं स्टेटमेंट हे निगेटिव्ह आहे का अफर्मेटिव्ह बघा, नंबर 1. नंबर 2, त्या वाक्यातील काय करायचं आहे, हेल्पिंग वर्ब शोधा. नंबर 3, आणि सब्जेक्टचं प्रोनाऊन शोधा. मग त्याप्रमाणे हॅवचं काय होणार, आता हे वाक्य होकर होते. पण आपण काय करणार आहोत, रूलमध्ये दिले आपण की स्टेटमेंट निगेटिव्ह असेल तर काय करायचं. तर त्यासाठी काय करूया मग आता, हॅव नॉट प्लेड हिअर असं करूया आपण. हॅव नॉट प्लेड हिअर. तर काय होईल मग आता, हॅव नॉटचा हॅव, दे, चिल्ड्रन बद्दल दे, हॅव दे. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे आपण काय पाहिलं, जर दिलेलं स्टेटमेंट अफर्मेटिव्ह असेल तर टॅग निगेटिव्ह होणार. स्टेटमेंट जर का निगेटिव्ह असेल तर टॅग अफर्मेटिव्ह होणार. आता बघूया नेक्स्ट रूल आहे. आपण या रूलमध्ये आपण शिकणार आहे की दिलेल्या स्टेटमेंटमध्ये जर हेल्पिंग वर्ब असेल तर काय आणि नसेल तर काय. बघा, दिलेल्या स्टेटमेंटमध्ये हेल्पिंग वर्ब असेल तर काय करायचं आणि स्टेटमेंटमध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर काय करायचं, तो भाग बघूया. बघा, सेंटेन्सेस विथ हेल्पिंग वर्ब. सेंटेन्सेस विथ हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब. तर काय करायचंय, दिलेल्या सेंटेन्समध्ये ऑलरेडी हेल्पिंग वर्ब असेल तर तेच सेंटेन्स तेच हेल्पिंग वर्ब वापरा. आता विचारतं हेल्पिंग वर्ब्स. हेल्पिंग वर्ब्स कोणकोणते आहेत आधी बघूया आपण. हेल्पिंग वर्ब्स बघूया, म्हणजे तुम्हाला मग हेल्पिंग वर्ब्स कळतील. याला हेल्पिंग वर्ब्स म्हणतात. आपण याच्या पूर्वी पाहिलेले आपण हेल्पिंग वर्ब. टू बी. टू बीचं काय काय होतं, एम, इज, आर. हा प्रेझेंट झाला, याचा पास्ट टेन्स वॉज, वर. आता टू डू बघा, टू डूचा प्रेझेंट डू, डज, डू किंवा डज, आणि पास्ट टेन्स डिड. टू हॅव. आता टू हॅवचा कोणकोणते फॉर्म आहेत, हॅव, अँड हॅज प्रेझेंट फॉर्म आहे. ह्या दोघांचा पास्ट फॉर्म आहे हॅड. पास्ट फॉर्म काय आहे, हॅड आहे. आणि डी मोडल्स ते 13 आहेत, 13 दे आर. कोणकोणते, शॅल चा पास्ट टेन्स शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, MAY, मे, माइट, मस्ट. बघा, मे, माइट, मस्ट. ऑट टू, OUGST, ऑट टू. नीड, डेअर, DARE, डेअर. यानंतर तुमचा भाग येतो तो युज्ड टू. म्हणजे अशा प्रकारे यांना हे सगळे मिळून जे आहेत त्या सगळ्यांना हेल्पिंग वर्ब म्हणायचं. आणि हेल्पिंग वर्ब अभ्यासणं फार गरजेचं आहे. विदाउट हेल्पिंग वर्ब यू कॅनॉट फॉर्म क्वेश्चन टॅग. लक्षात आलं.
जर तुम्हाला हेल्पिंग व्हर्बच माहीत नसेल तर तुम्ही क्वेश्चन टॅग करू शकत नाहीये. त्यासाठी तुम्हाला हेल्पिंग वर्ब पार्टच करावं लागतील. पुन्हा एकदा सांगतो, टू बीची रूप आहेत एम इज आर, वाज वेअर. टू डूची रूप आहेत डू डज डीड. हॅवची रूप आहेत हॅव हॅज हॅड. आणि हे मॉडल्स आहेत शॅल शूड, विल वूड, कॅन कुड, मे माईट, मस्ट, ऑट टू, नीड, डेअर आणि यूज टू. बघा म्हणजे हे सगळे मिळून हेल्पिंग वर्ब झालं. म्हणजे आपला रूल काय सांगतोय, आपल्या रूलमध्ये सांगितलंय की जर का हेल्पिंग सेंटेन्सेस मध्ये हेल्पिंग वर्ब असेल तर क्वेश्चन टॅग करताना काय करा, तेच हेल्पिंग वर्ब वापरा. मनानं काही वापरायचं नाही हेल्पिंग वर्ब, तर तेच वापरायचं आहे. आणि माझ्या मते सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट सोडला तर बाकीच्या सर्व प्रकारच्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब असतेच, फक्त सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट मध्ये नसते. आता बघूया काय उदाहरण बघा. ही विल बाय इट फॉर अस. इथं हेल्पिंग वर्ब कोण आहे, विल आहे. सेंटेन्स कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. टॅग निगेटिव्ह होणार. विलचा टॅग काय होतो, ओंट होतो. ओंट ही हे प्रोनाउन पहिलंच दिलेलं आहे, ओंट ही. दुसरं, द बॉय हॅज नॉट गॉट इट. द बॉय हॅज नॉट गॉट इट या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब आहे हॅज. आणि सब्जेक्टचं प्रोनाउन काय होणार आहे, द बॉय हे सब्जेक्ट आहे, त्याचं प्रोनाउन होणार ही. मग हॅजचा हॅझंट होईल का हो, नाही. मग हॅजच वापरणार आहे, हॅझंट वापरणार नाही. सेंटेन्स निगेटिव्ह आहे, टॅग पॉझिटिव्ह होणार आहे. मग काय झाला, हॅज बॉयसाठी ही, हॅज ही. नेक्स्ट, यू कुड हॅव रिटन a letter. You could have written a letter. In this sentence there are two helping verbs. मग रूल आहे, there is a rule. If there are more than one helping verbs, एकापेक्षा अधिक हेल्पिंग वर्ब असतील तर पहिलं हेल्पिंग वर्ब घ्यायचा असतो, हा रूल आहे. बघा, व्हॉट इज द रूल. इफ देअर आर मोर दॅन वन हेल्पिंग वर्ब्स, एकाच सेंटेन्समध्ये एकापेक्षा अधिक हेल्पिंग वर्ब्स असतील तर पहिल्यांदा येणारे हेल्पिंग वर्ब क्वेश्चन टॅगसाठी घेतात. मग काय झालं, यू कुड हॅव रिटन अ लेटर. मग काय होणार, कुडंट यू. बघा, कुडंट यू, नॉट हॅवंट यू. नाहीतर बरेच जण हॅवंट करतील, कारण आपला रूल आहे फर्स्ट हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे तुमच्या लक्षात असलेला हा रूल. जर सेंटेन्सेसमध्ये हेल्पिंग वर्ब असेल तर काय करायचं. आता यानंतर आपण बघणार आहे, बघा यानंतरचा आपला रूल आहे की कोणकोणत्या प्रकारचे हेल्पिंग वर्ब आहेत. हेल्पिंग वर्ब्स अँड देअर कॉन्ट्रॅडिक्टेड फॉर्म्स. आता बघा, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स बघतोय आपण. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मची गरज आहे. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स काय होणार आहे, एम. बघा, एम नॉट. एम नॉट हे वेगळं आहे. एम नॉटचा एमंट नाही तर आरंट होतो. एमंट पण बरोबर आहे, बट वी लर्न UK इंग्लिश. वी डोंट लर्न अमेरिकन इंग्लिश. अमेरिकन इंग्लिशमध्ये एंट बरोबर आहे, एमंट. आपण एमंट नाही शिकत. काय शिकतोय मग, आपण UK इंग्लिश शिकतो आणि UK मध्ये आर नॉटचा शॉर्टन फॉर्म होतो आरंट. बघा, बाय द सेम वे वॉज नॉट काय होईल, वॉजंट. म्हणजे मूळच्या शब्दाला काय करायचं आहे, तसाच शब्द लिहायचा आहे, त्याच्या पुढे एन ॲपॉस्ट्रोफी लावायचं आहे, वॉजंट. बाय द सेम वे इज नॉट काय होईल, इजंट. आर नॉट आरंट. बाय द सेम वे वर नॉट वरंट. नेक्स्ट, हॅव नॉट. हॅवंट मूळच्या शब्दाला NT लावा. हॅज नॉट, हॅझंट, हॅड नॉट,
hadn't, सेम वे शल. आता बघा शलचा शल नॉटचा काय होईल, शांट होईल, नॉट शालंट. बघा नॉट शालंट म्हणून आपण इथं स्टार दाखवलेला शांट, शांट. पास्ट टेन्स आहे शालचा शुड, शुड नॉट. मूळचा शब्द शुड तसाच ठेवा, शुडंट. विल, आता विलला पण वेगळं आहे विल, विल नॉट, नॉट विलंट, नॉट विलंट. काय होणार मग, ओंट. देन वुड नॉट, वुड नॉट, वुडंट. कॅनॉट, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कॅन आणि नॉट हा शब्द तोडून लिहायचा नसतो, एकत्र लिहायचा आहे. कॅनॉट, मग काय झाला, कांट. कांट म्हणजे डबल नॉट लावू नका, इथं डबल एन लावू नका, कांट सिंगल एन आहे. कुड नॉट, कुड नॉट, कुडंट. मे नॉट, मे नॉट, मेंट. मे तसाच लिहा, त्यापुढे एन टी लावा. मस्ट नॉट, मस्ट तसाच ठेवा, त्याला एन टी लावा. मस्टन, मजन. बघा आता पुढचा भाग, ऑट टू, OUGST, ऑट टू, ऑटंट, ऑटंट. ते नीड नॉट, नीड नॉट, नीडंट, नीडंट. डेअर नॉट, डेअरंट. बाय द सेम वे डेअर नॉटच्या नंतरचा पुढचा भाग आहे आपला यूज, यूज टू. हा पास्ट टेन्स आहे, ह्याला दोन होतील, डिडंट किंवा युजडंट. म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलं, काही कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म्स पाहिले. वी हॅव सीन हिअर सम कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म्स. तर यानंतरचा आपला नेक्स्ट रूल आहे, जर कॉन्ट्राडिक्टेड फॉर्म्स माहीत असणं गरजेचं आहे, हे हेल्पिंग वर्ब्स माहीत असणं गरजेचं आहे. याशिवाय आपला राहिलेला भाग याच्यामधलाच, डू असेल तर डू नॉट असेल तर डोंट, डज नॉट असेल, डज नॉट असेल तर डझंट, आणि डिड नॉट असेल, डिड नॉट असेल तर काय होणार, डिडंट होणार. म्हणजे हे आपल्याला वी हॅव टू लर्न ऑल ऑफ दिस बाय हार्ट. बाय हार्ट करणं गरजेचं आहे, म्हणजे पाठांतर करणं गरजेचं आहे, आत्मसात करणं गरजेचं आहे. आता यानंतरचा आपला नेक्स्ट रूल आहे की जर का याच्या पूर्वीच्या रूल्समध्ये पाहिलं, रूलमध्ये पाहिलं, इफ सेंटेन्सेस आर विथ हेल्पिंग वर्ब, सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब असेल तर तेच हेल्पिंग वर्ब घ्यायचं आपण पाहिलं. पण आताच्या रूलमध्ये बघणार आहे सेंटेन्सेस विदाउट हेल्पिंग वर्ब, सेंटेन्सेस विदाउट हेल्पिंग वर्ब. आपला रूल आहे की जर का सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नसेल, इफ देर इज नो हेल्पिंग वर्ब इन द गिवन सेंटेन्स, मग त्यातला टेन्स शोधा. टेन्स शोधा आणि टेन्सनुसार काय करायचं आपल्याला, यूज काय करायचंय, टेन्सनुसार डू, डज किंवा डीडचा वापर करायचा आहे. काय करायचंय, डू, डज किंवा डीडचा वापर करायचा आहे. त्यातलं काय बघा, त्यामध्ये सिंपल प्रेझेंट असेल, सिंपल प्रेझेंट असेल, सिंपल प्रेझेंटला अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल सिंपल प्रेझेंटचं, तर सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब देत नाहीत. मग काय करायचं आहे, सिंपल प्रेझेंट असेल तर आपणाला डू किंवा डज वापरायचं आहे, डू किंवा डज वापरायचे. आता बघा, जर का व्हर्बला येस किंवा येस सफिक्स नसेल, प्रत्यय नसेल व्हर्बला, तर डू वापरा. आणि व्हर्बला येस किंवा येस असेल, सफिक्स असेल तर डज वापरा. काय रूल बघा, व्हर्बला येस किंवा येस सफिक्स नसेल तर डू, आणि येस किंवा येस असेल तर डज वापरा. उदाहरणार्थ बघतोय आपण, बघा, हरी
हरी लर्न्स इंग्लिश. हरी लर्न्स इंग्लिश. काय होईल? लर्न्स हे वर्ब आहे. दिलेल्या या सेंटेन्समध्ये कुठं हेल्पिंग वर्ब नाही आहे, पण आपल्या रूलमध्ये म्हटलं होतं की जर हेल्पिंग वर्बला येस प्रत्यय असेल तर डज वापरायचा. मग काय येणार? सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे. डझंट. हरीसाठी काय येणार? ही. डझंट ही. सेंटेन्स आहे असल्यास स्वल्पविराम द्या, मग डझंट वापरा आणि मग शेवटी हरी या सब्जेक्टचं प्रोनाउन वापरा. सेकंड सेंटेन्स, द birds build nests on the tree. आता मला तुम्ही सांगा या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब आहे का? तर तुमच्या या क्वेश्चनचा आन्सर आहे नो. देर इज नो हेल्पिंग वर्ब. मग काय करायचं? तर सिंपल प्रेझेंटमध्ये हे सेंटेन्स आहे. वर्बला यस किंवा यस नाही आहे. मग काय करायचं? आपल्याला डू वापरायचं आहे. डू रूलमध्ये सांगितलं तर आपण वर्बला यस किंवा यस नसेल सिंपल प्रेझेंटमध्ये तर डू वापरा. म्हणजे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, टॅग निगेटिव्ह. डोंट. द बर्ड्स बद्दल काय करणार आहे आपण? बर्ड्स सब्जेक्ट निगेटिव्ह आहे. डोंट दे. थोडक्यात काय? वर्बला यस किंवा यस असेल तर डझंट वापरा. वर्बला यस नसेल पण वाक्य सिंपल प्रेझेंटमध्ये असेल तर डोंट वापरा किंवा डू वापरा सेंटेन्सनुसार. आता यानंतर आपण बघूया सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल तर काय करायचं बघूया. सेंटेन्स सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल तर काय करायचं? सेंटेन्स सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल तर काय करायचं? इफ द सेंटेन्स इज इन सिंपल पास्ट. आता सेंटेन्स सिंपल पास्ट टेन्स मध्ये असतं म्हणजेच सेंटेन्स मधील व्हर्ब सिंपल पास्ट टेन्स मध्ये असतो. तर काय करायचं? यूज डिड ॲज अ हेल्पिंग वर्ब. डिड हेल्पिंग वर्ब म्हणून घ्यायचा. फॉर एक्झाम्पल बघा, ही रॅन फास्ट. ही रॅन फास्ट. रनचा पास्ट टेन्स आहे. सो इफ पास्ट टेन्स इज देअर यू हॅव टू टेक डिड. सेंटेन्स डिड, परंतु डिड मध्ये काय करणार? डिडंट घेणार बिकॉज सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह. डिडंट ही. बाय द सेम वे दे वेंट टू हेल्प देम. ते त्यांची मदत करायला गेले. दे वेंट. गोचा पास्ट टेन्स वेंट. दिस इज पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स. सो डिडंट दे. आतापर्यंत आपण 4 रूल्स पाहिले. सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब असेल तर, सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर. यानंतर आपण पाहिलं सेंटेन्स तर टॅग निगेटिव्ह होतो. सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर टॅग पॉझिटिव्ह होतो किंवा अफर्मेटिव्ह होतो.